ब्रेकफास्टला सारखं सारखं कांदे पोहे खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल ना, तर हे असे पोह्याचे क्रिस्पी कटलेट जरूर ट्राय करा. इतके टेस्टी होतात ना, की तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी करून बघाल. आणि गंमत म्हणजे कोणाला कळणारही नाही की हे कटलेट पोह्याचे आहेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एका चॉपरमध्ये मी मटार घेतलंय 3/4 कप. मटार हे फ्रोझन मटार होते, थोडेसे मी ते उकळवून घेतलेत. त्यानंतर अर्धा कप स्वीट कॉर्न सुद्धा मी इथे उकळवून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला ते कटलेटमध्ये खाताना सोपे जातील, जास्त कच्चे कच्चे लागणार नाहीत. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बऱ्यापैकी मोठा चिरून घेतलाय मी. हे सगळं चॉपरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आणि रफली हे चॉप करून घ्यायचंय. एकदम पण बारीक पेस्ट सारखं नाही करायचंय, रफली चॉप करून घ्यायचंय. तर बघू शकता हे रेडी आहे. हे बाजूला ठेवूया. आता कटलेटचं मिश्रण करून घेऊयात. पातळ पोहे 2-3 वेळा मी चांगले धुतलेत आणि 15 मिनिटं असे पाण्यात भिजत घातले होते. त्यानंतर सगळं पाणी मी काढून घेतले, म्हणजे असे गाळत ठेवले होते. त्यामुळे पाणी पूर्ण निघून गेलं आणि पोहे बघा अगदी व्यवस्थित भिजलेत. आणि 2 मीडियम साईजचे बटाटे ते सुद्धा उकडवून घेतले होते, त्याचं साल काढून किसून घेतलेत. आता पोहे आणि उकडलेले बटाटे आपण चांगले मिक्स करून चांगलं मळून घेऊयात. हे मळताना बऱ्यापैकी चिकट असल्यामुळे थोडंसं मेसी होऊ शकतं. जर तुम्हाला अगदी गरज वाटली तर हाताला थोडंसं तेल लावून हे मळू शकता, म्हणजे ते जास्त चिकट वाटणार नाही, जास्त चिकट होणार नाही हाताला ते. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप आपले पोहे आणि बटाटे मिक्स करून झालेले आहेत. आता मी मिरची आणि आले लसणाची पेस्ट केलेली आहे, म्हणजे असं चेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. 2 चमचे ते घालणार आहे. 1.5 ते 2 चमचे यामध्ये ही पेस्ट वापरणार आहे मी. आता यामध्ये जे काही चॉप करून घेतलं होतं ते घालायचं आहे. तुम्हाला जर काही भाज्या वापरायच्या असतील, म्हणजे गाजर, बीट, तेही इथे वापरू शकता. मी इथे फक्त मटार, कॉर्न आणि कांदा वापरलाय. तुम्ही या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही भाज्या असतील तर त्याही वापरू शकता. त्यानंतर काळी मिरी पावडर घालायची आहे. अंदाजे अर्धा चमचा मी इथे घालते आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचंय. आणि जर तुम्हाला तिखटासाठी मिरची वापरायची असेल तर आपल्या चवीनुसार फक्त मिरची चेचून, हिरवी मिरची चेचून इथे वापरू शकता. मी इथे लाल तिखट वापरते आहे, रेग्युलर जेवणाला आपण जे वापरतो ते. त्यानंतर 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर यामध्ये घालायची आणि अर्धा चमचा चाट मसाला इथे वापरायचा आहे. जर तुम्हाला अगदी थोडीशी चटपटीत चव हवी असेल तर 1 चमचा वापरू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण ऑलरेडी चिकट आहे, त्यामुळे बाइंडिंगचा काही इश्यू येणार नाही. क्रिस्पीनेससाठी यामध्ये पुढे आपण थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहोत, 4 ते 5 चमचे. यामुळे हे आपले जे कटलेट्स आहेत ते बऱ्यापैकी क्रिस्पी होतील तांदळाच्या पिठामुळे. कटलेटचं जे मिश्रण आहे ते तयार आहे. तुम्ही या स्टेजला आता चव बघू शकता. चटणी मीठ कमी असेल तर ऍडजस्ट करू शकता. आता कटलेटला कोटिंगसाठी जे आपण करणार आहोत ते सांगते. मी इथे रवा घेते थोडासा. इथे डीप फ्राय वगैरे काही करायचं नाही, तव्यावरती फक्त थोड्याशा तेलात आपण भाजून घेणार आहोत, म्हणून त्याला आउटर कोटिंगसाठी मी रवा घेतलाय. थोडंसं तांदळाचं पीठ घालायचंय आणि चवीप्रमाणे चटणी, मीठ आणि हळद एवढंच घालून सगळं मिक्स करायचंय, म्हणजे आपलं कटलेटचं आउटर कोटिंग आहे ते तयार आहे. जर तुम्हाला कटलेटचे डीप फ्राय करायचे असतील तर आणखी एक ॲडिशनल स्लरी करावी लागेल. मैदा किंवा कॉर्नफ्लॉरची स्लरी करावी लागेल.
चला आता हे कटलेट्सचं कोटिंग सुद्धा तयार आहे. कटलेट्स करून घेऊयात. इथे मी चीज स्लाइस असे कट करून घेतलेत. माझ्याकडे चीज क्यूब्स नव्हते, स्लाइस होते, म्हणून मी असे तुकडे करून घेतलेत. तुमच्याकडे चीज क्यूब असतील ना तर असे क्यूब्स असे बारीक कापून घेतले तरीही चालतील. आता हाताला थोडंसं तेल लावलंय आणि आपल्याला हवाय तेवढ्या कटलेटच्या शेपमध्ये, साईजमध्ये गोळा घ्यायचा आहे. गोळ्याला असं मी दाखवले त्या पद्धतीने प्रेस करून मध्ये चीज भरायचं आहे. चीज भरणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही भरलं तरी चालेल. चीज भरून असा गोळा बंद करायचा आहे आणि आपल्याला आवडेल त्या शेपमध्ये कटलेट करून घ्यायचा आहे. मी असा नेहमीसारखा रेग्युलर गोलच करणार आहे. तुम्हाला जर सिलेंड्रिकल शेप करायचा असेल तसाही चालेल किंवा हार्ट शेपचा करायचा असेल, आपण याआधी रेल्वे कटलेट्स केलेले असेल त्या ड्रॉपलेटच्या शेपमध्ये सुद्धा ही कटलेट्स छान होतात. तर एक कटलेट माझा तयार आहे. त्या रव्याच्या आउटर कोटिंगमध्ये मी असा कोट करून घेते आणि आपला एक कटलेट तयार. असेच सगळे कटलेट्स मी करून घेते. एकदम इझिली हे कटलेट्स वळले जातात. अजिबात त्याला काही स्पेशल बाइंडिंगची वगैरे काही ऍड करायची गरज नाही. आता कटलेट्स हे भाजून घेऊयात. पॅन मध्ये मी अगदी 1 ते 2 चमचा थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल हलकं गरम झालं की तव्यात बसतील तितके कटलेट्स या तेलामध्ये सोडायचेत आणि दोन्ही बाजूने हे कटलेट्स खरपूस भाजून घ्यायचेत. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने पोह्याचे हे क्रिस्पी कटलेट्स तयार आहेत. टोमॅटो केचप सोबत हे कटलेट्स तर एकदम भारी लागतात. तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा. लहान मुलांसाठी तर जरूर करून बघा. इव्हनिंग स्नॅक असो, ब्रेकफास्ट असो किंवा मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी सुद्धा हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही जरूर करून बघा आणि रेसिपी कशी होती ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकीशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.